देवाचे पूजार्चा केल्याने काही जमणार नाही काहीतरी पोटा पाण्याचा प्रश्न ठिकाणी निघाला पाहिजे काहीतरी पोटा पाण्याचा आपण मार्ग काढला पाहिजे म्हणण्याचं तात्पर्य असं आज सकाळी घरून शेताकडे निघालो शेताकडून परत घराकडे वापस येत असताना गावातील काही महिला आपल्या शेतातला भाजीपाला घेऊन शेजारच्या बाजारपेठेमध्ये आपल्या मालाची विक्री करण्याकरता निघाला त्यामध्ये माझी पत्नी नाही दिसली जनाचं काय कारण असेल जाऊन पाहतो घराकडे पत्नी सोबत आचारा विचाराची देवाणघेवाण करतो समोरचा सन्मार्ग काढतो घराकडे आलो घराचे वार बंद दिसतात पत्नी गेली कुठे असेल कारभारडगा नारी गा मंजुळा घरी आहे की घराच्या बाहेर आहे काय सांगू बाई सकाळी सुटली कामधंदे आवड सावड केली ग सकाळी सुटली कामधंदे आवड सावड केली यांना चहा नाश्ता दिला महाशिवरात्री सारखा सण आहे बाई सगळे लोक फिरायला गेले मला वाटलं हे पण फिरायला जाणार पण काय सांगू जोरात जोरात आवाज देऊन राहिले मंजुळा 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 अहो नाही गेली तुमची मंजुळा कुठं आहे घरामध्ये सडा सारवण करून राहिली महाशिवरात्री आहे बाई काहीतरी बोलत चालत जाते हर हर शंभू शंभू शिव महादेवा शंभू शंभू शिव महादेवा शंभू शंभू
दिसते पुरुषांच्या माझावर तिच्या कानापर्यंत पोहोचला नसेल डबल आवाज मारून पाहतो नारी ग भारी सख्या साजना माय प्राणना तारायावा मला कशाला दिल्या बा जराया मा काय म्हणता हो माझ्या गळ्यातल्या ताईता शिवरात बसली दिसते डोक्यावर शिवरात काय डोक्यावर बसणाऱ्या पहाडावर बसते शिवरात काय सांग मला म्हणायचं आहे कुठे गेली होतीस तू रिकाम टेकडी बसली होती घरात रंगारंगीचे कामं असतात घरामध्ये कामं करत होती आज सणासारखा दिवस सणा सारवण करत होती गावड्या भरत होती म्हणजे तूच रंगारंगीचे कामं करतात बाकीच्या बाया काय करतात बाकीच्या बाया आपले काम करतात मी आपली काम करते म्हणायचं आहे एक गोष्ट विचारू तुला ना आजचा दिवस कोण वाराला कुठला भक्त बाजार नारी ग आजचा दिवस राया बुधवार आजचा दिवस राया बुधवार आणि आज भरतो राया मथुरेचा बाजार दिवस बुधवार बाजार मथुरेचा स्टेजवरती येतो बुधवार मथुरेचा बाजार गुरुवार मथुरेचा बाजार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार परत बुधवार आणि गुरुवार 8 दिवस 7 दिवस मथुरेचा बाजार असते का हप्त्याचे 8 दिवस बाजार मथुरेचाच पण मथुरा तरी कळलं का तुला मला माहित आहे मथुरा म्हणजे काय होते मथुरा म्हणजे त्या काशी जवळची मथुरा त्या गावाचं नाव आहे मथुरा अगं ते मथुरा नव्हे ते काशी कोल्हापूरची मथुरा नव्हे मथुरा ह्याचा संधी विक्राचा आहे बाबाच्या मैथूर तू मध्ये सुषुष्पंपरी रामध्ये राहणे एक दुसऱ्यापासून तिसरा जीव निर्माण करा आणि संपूर्ण मायचा बाजार पहा जर का मायचा बाजार पाहायचा नसेल माणसा नावे ब्रह्मचारी मुलीने नावे कन्याकुमारी माझी गोष्ट संपली गोष्ट कोणती चालू झाली हो हा आता खरी मुद्द्यावर आली हो तू लपलप काय करता कुठं माहिती तुम्ही असेच करता मला म्हणायचं आहे आपण जातीचे कोण म्हणावा नारी ग एवढीशे प्रश्न विचारता आपण जातीचं कोण एवढं पण नाही माहित का तुम्हाला सांगत का आपण जातीचे माडी म्हणावर दिमागाची बायको कायची उलटा शिवरात पावली नाच तुले हो गेली होतीस ना नाही गेली जाची आहे वेळ आहे जाती जातीचे कोण आपण म्हणतो जातीच्या माडी चालत आपण मग आपला धंदा खायचा आपला धंदा भाजीपाला विकण्याचा आपण जातीच्या माळी नाही आपण जातीच्या मानव समाजाची माळी म्हणजे जातीचे मानव समाजाचे माळी जगामध्ये जाती 2 कोणत्या 2 स्त्री आणि पुरुष 2च जाती मुख्य जाती 2 आणि तिसरी जात म्हटली त्या श्रीखंडीची बाई म्हणजे हिजड्याची पण मुख्य जाती 2 आपण जातीच्या मानव समाजाच्या माळी आपला धंदा आहे म्हणतो भाजीपाला विकण्याचा मग 8 दिवसापासून त्या घरामध्ये शेतातला माल पडला आहे मग त्या बाजारने काउंटाने विकायला निघ दिसातोच मा व्यवसाय सकाळ झाली भाजीपाल्याचे टोपले घेणे बाजारची वाटके काय ठेकापत्रे घेतलाय तुम्ही ठेकापत्र नाही घेतला फक्त घरामध्ये जाऊन झोपायचं ना 2 भाकरी खायचं एवढं ठेकापत्र उचलली तू भाकरी मीच बनवते तुमची बहिणी येऊ नाही बनवे घरामध्ये भाकरी मग उत्पन्न फसल कोण करते कास्तकारी मोठ्या पिकून राहिली कास्तकारी पिकली तर कायच्या महिन्यात काय नाही सारी कास्तकारी विकून टाका काय ठेवलं नाही कास्तकारी मध्ये हो कास्तकारी विकून टाकायची विकून टाका मग काय ठेकलं खावायचं मग निघ दिसातोच ना व्यवसाय सकाळ होते ते टोपले घेऊन बाजारची वाट घेते ओ बाजारला जाऊ माई कंबर दुखते हो कंबर दुखते एक दिवस त्या सांगत काही दिवस असे नाही म्हणत की कंबर दुखते चालवल तर घरात नंतर झेंडी बाम जिरून देतो म्हणून अहो मी नवीन धंदा काढले तर भाजीपाला धंद्यात काही ठेवलं नाही बिना ढेटीचे किडेले वांगे पिचपिचे टमाटर वाकड्या वाकड्या भेंड्या मिरचीला सगळ्या बोकड्या रोग लागते कोणा कामाचा हो नवीन धंदा सोडली हो कोणती सोडलीस अहो लावणीचा म्हणजे कोणती पराठीची का मिरचीची का धानाची का आगलावाची अगं आगलावाची नाही हो मराठवाडी लावणी तू मराठवाडी लावणी सादर करते पहिले मला दाखव काय लावणी दाखव मला जर पसंत आली या लोकांना दाखवणार ती मोबाईल अन्यथा घराच्या बाहेर जाऊ दे नाही लावणी दाखव दिवाणवर नाही बसून पलंगी घ्या हो तुम्ही पानाचा विडा प्रेमाने कुरवाडी ते सजना घ्या नजरा पलंगावर येतो ना अहो गोऱ्या गोऱ्या अंगात चोडीला लाल हे झाली सांग ना अहो गोऱ्या गोऱ्या अंगात चोडीला लाल
लाल हिला ओठ माझे लाल 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 गुलाबी है ओठ माझे लाल 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 गुलाबी है साजूक कायामाती सजलेली जवानी प्रकार तुमची पाणी पाहुणी झाली मी दिवानी हाय हाय नाजूक साजूक कायामाती सजलेली जवानी प्रकार तुमची पाणी पाहुणी झाली मी दिवानी कायामाती सजलेली जवानी तुमची पाणी पाहुणी झाली मी मध्ये 5 मजली बिल्डिंग उभी करते तुम्हाला लवकर वरता घेऊन जाते लवकर बोलाले ना पागल झाली तुम्ही वरच्या मजल्यावर म्हणाली म्हणजे वरच्या मजला होण्याची हे 10,000ची हे झाले लावण्याचे 10,000 मग काय कामाचे हप्ता ते 500 रुपये गावात दिवसभर वरता जाऊन फिरते कंपनीमध्ये तर 200 रुपये नाही घडत हो काय का म्हणायचं आहे सांगा सांगा हे 2 पोरं झालं तर मला एकट्यापासूनच झालं का एकट्यापासून नाही झाले अहो माझी गलती एवढीशी तुमची गलती एवढी मोठी म्हणजे माणसाची एवढी मोठी नाही बायाची एवढी गलती माझी गलती झाली बाबू म्हणाली एक पोरगा झाल्यावर एक पोरगा झाल्यावर कंबर गेली म्हणाली ऑपरेशन करून
त्यांची गाडी गावामध्ये आली तर तुरीच्या अंगावर जाऊन झोपले होते. मला सांग, एका पोराच्या पाठी दुसरा पोरगा झाला कामत का बरोबर? एका पोराच्या पाठीमागे दुसरा पोरगा झाला नसता, एवढा खर्च वाढला नसता. महागाईचा जमाना किती वाढला वाढला मग नाही तर का? कोणता कोणता खर्च वाढला? कोणता खर्च वाढला? अहो येण्याचा, जाण्याचा, खाण्याचा, पिण्याचा, कपड्याचा, कपड्याचा, पैशाचा, पाण्याचा, मला काही का समजत सगळं तुला समजत ना? नाही तर का? सांगून राहिले तुम्हाला करावं लागते, मला करावं लागते. नाही, जिंकण्याची तुलाच आहे, मला काहीच नाही. तुम्हाला काय बरं गेलं तर उन्नेशीनं घरी आला घेऊन नाही, मी कमावतो म्हणून तर खाता. झुंड्याचा मुठ्ठा धरून पाय हातात, दिवसभर 3 एकर वाव वखरून पाय समजतंय. मी काय घरी मग पुढे काय म्हणतो? भाडीची नमस्कार. भाड्याच्या बैला जोडा फाटतले कसा पाठ सतू गोखल्या जसा लागला मातीचा ढेपल्या जसा काऊ का बिघडला? ही भाडीची सर वाढली. लोकपच्या पहिल्या पुण्यावर देतो नवरा झाला बैल न बायको बने कसं होईल? कुचुक कुचुक कायला मारते बाय त्याच्यासाठी बैल झाला मी अर्धा घंटा झाला पोहून राहिलो. घरात तसंच जाता बाहेर निघत जाता रजल्यासारख्या होऊन गेले. गावात तो उभा घरात बाहेर नाही. घर तुझ्या जोय माई बनायले हे परसोडी गावाच्या लोकांची करायला पाठी. अरे करते तर करा, ते नवरा बायको दरवाजे लावलं करा ना. काहून बे? आपल्याला कायले करता का दिसला तुले? झगडा म्हणजे आमचा घराचा दरवाजा होता उघडा म्हणून तुला दिसला झगडा. ए दोस्ता, तुले काय सांगूया, काय झालं? 1 महिन्यापासून माझ्या पत्नीचं माझं भांडण चालू आहे. 1 महिन्यापासून हो. आता मला सांगून राहिलास तेव्हापासून आपली भेट झाली का? भेट नाही झाली. पण 1 महिन्यापासून माझी पत्नी मला ऐकत नाही. ऐकत नाही ना. बरेच वेळ असा बोल. कसा पडणार नाही याच्यानंतर. म्हणजे तू कोण अंतर्यामी आहेस का? तरी आम्ही म्हणजे या बुडाले लागले होते ते करा लागते शुद्धीकरण. आता म्हणजे शुद्धीकरण करावं लागते. पाटील हा. बायको बंद्याची बनली. बायको बंद्याची. ए दोस्ता, तिने मास्तराची मास्तरी पाहिली, डॉक्टराची डॉक्टरी पाहिली, वकिलाची वकिली पाहिली, पण बंद्याची बंदी नाही पाहिली. फुटली आहे का? म्हणजे अजूनही बंदीच आहे. बायको बंद्याची बंदी घरी गेलो आता बॅग घेते मायावाली शिला मध्ये कामच नाही.
बरंच काय सांगायला गेलं तर पुढे रात कमी पडते. ए दोस्ता, तू एक काम कर, तू आपल्या घराकडे जा. त्या कामासाठी मी सांगतो ना, सांग. तू आपल्या घराकडे जा, तर त्या पत्नीला माझ्या घरापर्यंत घेऊन मी ये. घरी जाऊ हो. ना आपल्या बायकोने घेऊन हो. येऊ ना आम्ही जशा दोघे नवरा बायको करू हो. तसे तुम्ही करा. आता बिघडलाय ना, तसे लोकांची पावपूक कवरी करशील. तर गौरी दुरुस्त होता, गौरी करून आम्ही जरी वांगे खाल्ले तू का खाशील? आम्ही वांगे खाऊ. वांगे नको खाऊ मित्र, मोसम खराब आहे. हा. लग्नावाला चवरीच्या शेंगा खाजू. बरं ठीक आहे, मेळा काढाने ते खाऊन टाकू. आम्ही जरी केरळ खाल्ले तू का खाशील? आम्ही केळच खाऊ. केरळ नको खाऊ, लग्नावाले मुरं खाजू. जा लवकर. बरं ठीक आहे पाटील, गावात जातो ना पळतो तो दिवस महाशिवरात्रीचा आहे. हो. पाटले थोडा आलू ना पोहा ओके मा केवढा आगे ते बर नाक्या उचका पार्या टाकल करे नाक्यात पडतो. आजच्या 1.5 फुट्या चोपची नाक्या आलूला पोहा मध्ये रोज सकाळी एकदम 2-2 पिलेन आलू पोहा सारपते. याच्या घरी गेला सुपारीची खाण नाही ना कब्बर चाय नाही, याची बायको हुंगे नाही ना पुसे नाही. तुझ्यासाठी आलूला पोहा थांब साजरा कोंदाच्या पुऱ्या स्वप्नाराच्या पुऱ्या आणि दुधीचे वळे आणून ठेवते. ये जो माझ्या नात्रान खातो गच्च गच्च. पाटील बाई त्या दुधीचे वडे बनवा नको. का म्हणून? मी नागमूत केला कंदा मला खात? दुधीचे वडे जमत नाही, नाही तर कंद्याच्या पुऱ्याही नाही जमत. स्वप्नारा खा नाही तेही नाही का जमत. जमतं? तेही खाणं बंद आहे. गाजर खा नाही तेही नाही जमत. मुरे खा. एक काम कर जा, घरी उडदाची डाळ असेल हो, आहे ना, आहे. उडदाची डाळ फिजू टाक जा. हा. ना उडदाच्या डाळीचे हा. असे असे भोकाचे वडे बनव. आपल्या बहिणीला सांग रे भाड्या. श्याम आहे बहीण, पाटलाच्या घरी गेलो बाबा. मेरीवाली अशी आहे तर मेरीवाली वशी आहे. बायपा चहाची कपत नाही भाऊ. बायकोला 10 रुपये मागितले, चुलीतला कोणता घेऊन धावते. पण असे ना होणार नाही. घरी जातो थोडं चिकन करतो, समजली तर ठीक, नाही का आपण काय पाटलाची नोकर नाही. चला घरी जातो. मस्ताने हो गए, अरे मस्ती में रंगा मस्ताने हो गए. नसाई तेरे नाम के दीवाने हो गए, नसाई तेरे नाम के दीवाने हो गए. कुठे गेली असेल मग तो आमच्या घरची केचुडी पानं पुट्टा संडासला बसला त्याच्या डुंगल्याने कावळा टोच मारते. फक्तचे बाय ओ बाल्याच्या मम्मी ओ तुझ्या बहिणीला बाय. अरे बोला काय झाली शिवरात्री? नाही झाली नाही झाली. दोन फोडत असेल नारळाचे. आवाज त्याचा करत होती. तुम्ही आवाज दिला ना तर घरामध्ये मी कापत होती. काय कापत होती? वांग मिरच भेद्र कांदा आणि अंड. बरोबर सुशिक्षित बाई. काय झालं? आपल्याली बाईला आयडा म्हणतेस का? आवा अन्य म्हणली मी. म्हणजे म्हणलं का? मग काय? काय माहिती काय? काय झालं व? रंगराव पाटलाच्या माझ्या किती वर्षाच्या दोस्ताला आहे? असं वाटतंय 15 वर्षाचं वर्षाच्या वय. पाटलाच्या घरी पाटलाच्या पोराच्या नवसाचा कार्यक्रम आहे. की माय त्याला पचमणीले. हा. तू येते का नवसाले? अहो मी येते हा. पण एक काम करते. मी काय म्हणते तुमच्या सोबत येते पण मागे मागे येते मी. मागे मागे येतेस ना? वय. मग चल लवकर. चला बरं. चल. आई व पहिल्याच म्हणलं ढिलं धर का तुला सवय नाही का? आता मला एक सांगा. काय झालं? माझी पहिली वेळ आहे. हा, हा. हा? तर मी हातामध्ये पहिल्यांदाच पकडली पण तुमची दुसरी वेळ आहे ना. मला सांग तुझ्या हातात काय होतं? माझ्या हातावर तर म्हणजे ब्रेक न माझ्या हातात हँडल. मग आपलं ब्रेक ढिलं ठेवायला पाहिजे ना. आता माझी पहिली वेळ आहे ना ग. होईल सवय हळूहळू. हो. हा झाड पाटलाच्या वाडा. ओके माय और काय झालं? किती लंब आहे ओ पाटलाचं. मला सांग पाटील ह्या गावचा मानवाईक माणूस. वय. त्याच्या बांधाला तू नंबर आहे काय व बाळा. असं बोला. पाटलाला आवाज देतो. हा. अजय हो पाटील. नाही झाली कचड कुचड बोकड बाकड. हो पाटील. नमस्कार. नमस्कार. आहेत का? हा किती भोकल्याचे. तो माझ्याशी नमस्कार घेते मी त्याच्या
त्याच्याशी नमस्कार घेतो ना आल्यात का म्हणते देऊ का तसं बा अरे बोलण्याची परिभाषा आहे. बंद करा परिवर्तन करा. आली का तू आली हो आली ना. दाखव ना. तुला सवय आहे का पाहायची? तू बायको आणायला गेला होतास ना. तुला सवय आहे का पाहायची? तू बायको दाखव पहिले कुठं आहे तर. म्हणजे तू पाहिजेस नाही म्हणली दाखव पहिले. हो हे इकडे लोकांच्या बायकोने आपण बायको म्हणतात भाड्या तुले डोरे आहेत का भेटले आहेत का आलू आहेत? मला सांगतो मला सांग तू माझ्या मागे कोण उभी मी राहिली? माझ्या घरात उभी होती मी कुठं उभी राहील घर तुझ्या हो. तू कोटी उभी राही हो. माझ्या मागे काय उभी राहते? काय उभी राहिलो त्या मागे का सोना चांदी विकू नये तुझ्या पटल्याच्या मागे उभी राहिलं राहील नाही तर माझ्या का मागे उभं राहायचं नाही. पाटलाच्या मागे नाही पाटलाच्या बरोबरीत उभी राहते बरोबरी मग नाही हो तर काय? पाटील इकडे हा. का तुला कसर नाही आवडत का? कायचे बे एवढं लोकांना सोडलास का? मोका लाजे बे मा घर आहे मा बायको कुठे उभी राहील. काही खरी नाही तुझी कोण्या दिवशी उडू जाईल पटाला चालत ए बायको बंदेच्या विश्वासात आहे. बायकाच्या इकडे 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 काय झालं इतका पाटलासोबत बोलत होतो सीता पाटला बेडरूम मध्ये तू काय मदाराचा खेळ दाखवून राहिलास का. तुला काय वाटलं? नाही ना मदाराचा खेळ तुला काय- या कामासाठी गेला ते काम करून ठीक आहे, टाकलं. पाटील, थांबा. इकडे ये. काय झालं इथं काही तेच मी सांगितलं तसं काही नाहीये हे मी वेगळंच आहे या पाटलाच्या वादीवर बाई. या पाटलीच्या टेसावर असं. हे भाजीपाल्याचं टोपलं गेलं बाजारची वाट अव काय बारी या पाटल्याच्या बाजीवर आणि या पाटलीच्या बाजीवर अव हा भाजीपाला टोपला घेते आणि सरळ उमरेला जाते शाबाश पाहिलं कसा पाहते घोगो पिजला कसं कोंबड्यावर मरी येते न मरीचे कोंबडे कसे पाहतात आता गेली का नेकव्यासारखी आहे आठवडी कोटी हातात मला कोटी बसा कुठवरी गेली बे. सुपर एक्सप्रेस आहे सुपर एक्सप्रेस हा. इथं परसोडीला थांबतच नाही नागपूर सुटली तर सीधा चंद्रपूर चंद्रपूर ए दोस्ता मगाने मी त्या मध्य चौकातून इकडे घराकडे येत होतो. हा. तिथं कमीत कमी 10 बाया उभ्या होत्या. तुले बाया दिसल्या माणसं नाही दिसले अबे नाही आज पचमडीची यात्रा होती. हा. पचमडी यात्रेमुळे तिथं 10 बाया काहीतरी गोष्टी करत होत्या चौकावर चढायच्या चौकामध्ये. होय कळ हे विद्युत महामंडळाचे लोक एवढे खतरनाक आहे कुठं पोल गाडतील कुठं वायरिंग करतील याचा भरोसा नाही आता यायला जागाची नव्हती का म्हणतो या पाटल्याच्या अंगणात पोल गाडला तर गाडला याच्यावरती वायरिंग केला पण तुम्हाला सांगतो अगोदर इलेक्ट्रिकचा बिल 3 महिन्याचा यायचा आता 1 महिन्याचा येते चांगला खपसून येते तुम्ही आपल्या घरचे टीव्ही कूलर फ्रीज बंद करा 1 कटराचा वायर घ्या आकुळा टाका जेवढं चालवायचं आहे तेवढं चालवा मी पण तो माझ्या घरच्या टूपला टुकते का तुमतो जय श्रीराम जय शक्तिमान बदलला जात मी काय बदला जात हा गॅस टोपला आणि तुम्ही का बदललाय आमच्या बंडीची चाक बरोबर होते आमची जिंदगी बरोबर होती तू घरवारी ठोक या परसोडी गावचे पुरे जवात पुरे बिघडवून टाकले तू आता बायकोनं सारे बुटे बिघडवले माझ्या बायकोनं पुढे बिघडवलं तो पुरी जवान पिढी बिघडवून टाकली या महिने बिघडवलं ते पुढे खाईन तुला तिच्याशिवाय गमेच नाही का तुमच्या घरी आलो तर दोघे नवरा बायको धाव पडतात आमच्या घराकडे जरी आल्या हा पाटली साहेब लवंग घ्या इलायची घ्या सुपारी नाही जा शेवटी डोक्यामध्ये थेट आहे
जा म्हणता पण मी एकटी कशी काय जाऊ हो? आपल्या घरा मागे घर कुणाचा आहे नावी का शिलाबाईच्या घरी जा तिला समागम घेऊन बाजारात आपल्या मालाची विक्री करू नये. शिलाबाईने आली तर आजीबाईकडे जायचं. आजीबाईने आली तर या गावचा कोणी व्यक्ती तुझ्या सोबत नाही आला 10-3.5 हाताचा देव तुझ्या सोबत तुम्ही याल मी येईल का माझ्यासोबत बाजारात याल. बापा तू एकटी पाठवील का ग? मी भाजीपाला विकीन ना तुम्ही भजे खाल. मी पैसे घेईन. नाही पैसे नको जा. मी भाजीपाला खाईन तुम्ही चिवडा खाजा. ज्या लवकर हा टोपला घे आणि बाजाराच्या मालाची विक्री करू नये. चाल बाई ज्या भाजीपाल्याच्या धंद्यावर आपला प्रपंच चालतो 2 मुलांचं शिक्षण नाही बाई कसं करायचं? जिनगानीचं भाड डोईवरती आहे ग. काय करू एक काम करते शिलाबाईच्या घराकडे जाते तिची साथ घेते आणि लवकर बाजारला निघून जाते. चाल बाई ज्या धंद्यावर आपलं पोट पाणी आपण केलंच नाही तर आपलं मुलं बाळा कसं जगायचं? एक काम करते मंजुळाच्या घराकडे जाते आणि तिला घेऊन बाजारला जाते. अगं मी तुझ्या घराकडेच निघाली. आज अचानक तुझे पाऊल माझ्या घराकडे वाकडे कसे काय झाले? अगं तुला माहित नाही काय नाही ग. अगं आज महाशिवरात्री आहे. हो. अगं त्या निमित्त आमच्याकडे मारखंडा भेटते. हो का? अगं त्याने खरी गंमत पण आहे. खरी गंमत आहे वय बाजारला नाही अगं माझ्या घरी पाहुणे आले. हो. अगं त्या निमित्त आमच्याकडे खूप उशीर झालं. उशीरच झाला. मग काय झाडी जंगलाची वाट माय माझे तारुले वा घेऊन बाजारला जायचं माय माझे बहिणीवर असं जाणे जाणं मुलाची भीती वाटते मला माझे बहिणी माय कसं जायचं ग बाजारला? अगं आता कुणाला द्यायचं नाही आपण दोघेच पण जायचं. चाललं मग आता बोलत चला लवकर जायचं. तरी कथा कहाणी सांग वाट करमली पाहिजे. चल सांगते. चंदा मंदा सांगती ना तू तुझ्या
सांगितलं वय. शाहीर सुरमा कवी दर्शन अगं एक काम करायचं आपल्या घरी रथ आहे ना अगं रथ करायचं रथावरती बसायचं आणि सरळ निघून जायचं उमरेत